नमस्कार. मी किशोरी चांदवडकर. म्हणजे मला अभिमान आहे, मी मंदार चांदवडकरची आई झाली आहे. आता सांगायला काय हरकत नाही, पण बँक अकाउंटमध्ये शेवटचे 500 रुपये होते. बरं काय सांगाल, कोणावर गेलं नातू तुमचं? तसं म्हणशील तर दोघांवरती कलाकार नाहीच होणार तो. म्हणूनच ते देवानं ऐकलं आणि 2008 साली बाबा रिटायर झाले आणि मी कामाला लागलो. लहानपणी माझा चुलत भाऊ ज्योतिषी होता. त्यांनी जेव्हा त्याची पत्रिका बघितली तर तेव्हा बोलला हा मोठा कलाकार होणार आहे. सो नेहमी दुसऱ्यांना शिस्त शिकवणारे स्वतः किती मस्तीखोर आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. मंदार सर आणि चक्क त्यांचे आज आई वडील पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीस आलेले आहेत आणि पहिल्यांदाच तुम्ही मुलाखत देखील देतात आणि पहिल्यांदाच मुलाखत ऐकली देखील आहे. त्यामुळे एवढ्या वर्षात तुम्ही अनेक मुलाखती यांच्या झाल्या असतील. कधी हे कुठे घेऊन गेले नाहीत की नको योस मी खूप घाण मराठी बोलतो किंवा मी नाही नीट इंटरव्ह्यू देत? काय म्हणणं आहे तुमचं? नमस्कार. मी किशोरी चांदवडकर. म्हणजे मला अभिमान आहे, मी मंदार चांदवडकरची आई झाली आहे. आणि हा पहिल्यांदाच माझी मुलाखत आहे, कारण योग नाही आला कधी असा. आज योग आला आपला. कुठे घेऊन गेले नाहीत म्हणून? नाही म्हणजे जमलंच नाही कधी. एकदम मी पण बिझी असायची, तो परस्पर तिकडे जायचा कुठे असं. त्यावेळेस मला जमलं असं नाही आहे. म्हणजे बोललं होतं नाही असं नाही. नाही, इंटरव्ह्यू असे झालेले आहेत बेसिकली. आमच्या घरी जेव्हा गणपतीला विविध चॅनल्स जेव्हा येतात तेव्हा इंटरव्ह्यू झालेले आहेत. हा, पण असं जाऊन प्रत्यक्ष इंटरव्ह्यू देण्याचा हा पहिला प्रसंग आहे. आणि आज पण काही नक्की नव्हतं, तर आम्ही तर सहज एकत्र आलो होतो म्हणून ते तुम्ही आम्हाला कामाला लावलं. बरं मला सांगा, नेहमी शिस्तीच्या गप्पा मारणारे खरंच लहानपणी किती कंप्लेंट्स आल्या त्यांच्या घरी? खरं सांगते म्हणजे कॉम्पिटिशन आहे. तो खरोखर शांत आणि सुशील मुलगा आहे. म्हणजे कसंच पाहिलं तर खरोखर तसंच. बरं दुबईवरून जेव्हा आले तेव्हा काय वाटलं? डोक्याला हात लावला? डोक्याला हात म्हणजे टेन्शन वाढलं एकदम, की एक चांगली नोकरी सोडून तो आज इथे येतोय. म्हणजे थोडंसं कुठे आपला संसार व्यवस्थित लागू लागला होता, 2 पैसे मिळायला लागले होते म्हणून जरा मी रिलॅक्स झाले होते. पण त्यांनी असं एक पत्र पाठवलं होतं आम्हाला की मी हे सोडून इथे, मला कोणाचा सल्ला नको. हे आम्ही वाचल्यानंतर मग आम्ही काहीच बोलू शकलो नाही, की जाऊ दे, की आता या क्षेत्रामध्ये काहीच पुढे करिअर होणार असेल असं आम्ही समजून घेतलं, की त्याला जे आवडतं त्याला करू दे म्हणून असं. पण त्याच्यानंतर मुंबईतून त्यांनी 8 वर्ष स्ट्रगल केलं. छोटी मोठी कामं केली नाही असं नाही, पण 8 वर्ष स्ट्रगल केलं. त्याच्यानंतर त्याच वेळेस मी त्याला सांगितलं होतं, हां. मी 2008 पर्यंत सर्व्हिसला आहे, तोपर्यंत तुला जे काय पाहिजे ते तू कर. मी जेव्हा रिटायर होईल त्याच्यानंतर तुझी जबाबदारी. म्हणूनच ते देवानं ऐकलं आणि 2008 साली बाबा रिटायर झाले आणि मी कामाला लागलो. वा. तारक मेहता सुरू झाला 2008 मध्ये. येस. बरं काही नवस वगैरे केलेले की बाबा ह्याचं अभिनय क्षेत्रात चांगलं होऊ दे वगैरे? नाही नवस असं काही नाही. एक लहानपणी माझा चुलत भाऊ ज्योतिषी होता. त्यांनी जेव्हा त्याची पत्रिका बघितली तर तेव्हा बोलला हा मोठा कलाकार होणार आहे. पण तेव्हा असं वाटलं नाही की ते लहान होता, वर्षभरात काय सांगणार पत्रिका ज्योतिषी असं. बरं एवढा मोठा कलाकार होईल हे तर माहितीच नव्हतं. नाही ना, काहीच नाही ना. हा, कला क्षेत्रात जाईल हे माहिती होतं, पण ते म्हणजे मला पण सांगितलं होतं की कला क्षेत्रात आहे, म्हणजे स्कोप आहे, पण किती आहे. मला ती आवड तर लहानपणापासून होती ऑब्व्हियसली. म्हणजे मुख्य वडिलांना पण ती आवड होती. वडिलांनी पण 2 पिक्चरमध्ये कामं केली आहेत. ते कामगार विषय लागायचं बघा मागे, कामगार विषय, त्याच्यात त्यांनी केलेलं आहे काम. आणि तुम्हाला स्वतःला देखील आवड आवड आहे. त्यामुळे आवड म्हणजे हिचा स्वतःचा ग्रुप आहे. Yes. भगिनी मंडळ आहेत, काय ते मंगळागौरीचे कार्यक्रम किंवा गणपतीची भजनं, सकाळी नवरात्रीची भजनं, श्रीसुक्त, याचा पूर्ण मोठा गोतावळा आहे बाबा. आणि तुमचेच गुण त्यांच्यात आलेले आहेत ते सगळे. असं म्हणा हरकत नाही. Yes. हिच्या डेट्स मिळत नाहीत आता, कारण हिचे सगळ्या डेट्स मी घरीच बोलवतो, घरी आहे. नाही, माझी इथे रिहर्सल आहे, माझा उद्या तिथे आमचा कार्यक्रम आहे, परवा तिथे कार्यक्रम आहे. बरं या वयात देखील त्या ह्या सगळ्या गोष्टी करतात. हो, कारण ही आवड आहे ना, आणि माझी आवड ती इथूनच आलेली आहे बेसिकली, की डेफिनेटली. ऍक्टिव्ह राहणं, सतत काही ना काहीतरी करत राहायचं आपल्या आवडीचं. बरं ह्यांना कधी तुम्ही असं वाटलेलं की एवढं मोठं यश मिळेल आणि जेव्हा खरंच पदरात एवढं मोठं यश मिळाल्यावर कसं वाटतं आपल्या? म्हणजे खूप अभिमान वाटला. म्हणजे एवढं यश मिळेल असं वाटलं नव्हतं, कारण आपलं रोजीरोटी आपण काम करतोय, काम मिळतंय, हे महत्त्वाचं, त्याचं आपण समाधान होतो असं. कधी वडील म्हणून नोकरीला जा किंवा नोकरीच कर असा कधी सल्ला? सुरुवातीला खूप होतं. सुरुवातीला असं वाटायचं की जेव्हा तो झाला, म्हणजे 12वी झाली आता कुठेतरी जॉब कर वगैरे, पण त्याचं ते हे नव्हतं, पिंड नव्हता तो. त्याला कुठेतरी वेगळंच काहीतरी करायची ही होती. मी म्हणजे बाकीचे माझ्या मित्रांचे मुलं वगैरे कुठेतरी कॉलेजला जाऊन मग पुढे काहीतरी तिने CEO व्हावं किंवा काहीतरी करावं असं खूप वाटत होतं, पण ते त्याची हे नव्हती आवडच. आणि त्यावेळेस त्या क्षेत्राला एवढं हे महत्त्व नव्हतं ना, किंवा हे क्षेत्र तो करतोय म्हणजे आळवावरचं पाणी आहे,
उद्या लग्न करताना विचारतील काय महिन्याला कमाई करतो, हा मोठा प्रश्न असायचा. तो मोठा प्रश्न. त्यामुळे थोडीशी आम्हाला अडचण आली त्यावेळेला, पण नशिबाने आज सून पण आम्हाला तशी कलाकार मिळाली म्हणून त्यांचा योग जुळला असं आपण म्हणायचं. बरं, ही खरं गमतीची गोष्ट आहे. म्हणजे रील आणि रिअल दोन्हीकडे ही एकत्र जोडी हिट झालेली आहे. ती नशिबाने म्हणा, आणि खरंच त्याला नशीब लागतं. तेव्हा वाटलेलं की खरंच आपण एकत्र येऊ. नशीब आणि मेहनत दोन्ही गोष्टी लागतात कंटिन्यू, की ते अगदी तो इतका जिद्दी आहे की मला याच्यात जायचं आणि करायचंच. म्हणजे कुठच्या गोष्टीला जिद्द असली ना की माणूस त्या ठिकाणी पोहोचू शकतो. 2000 साली जेव्हा परत आलो होतो ना, तेव्हा एक ठराविक रक्कम डोक्यात होती बाबा. म्हणजे आता सांगायला काय हरकत नाही, पण बँक अकाउंटमध्ये शेवटचे 500 रुपये होते, जे मी काढू शकत नव्हतो, कारण ते तुमचे मॅन्डेटरी ठेवायला लागतात तुम्हाला. डेफिनेटली. तुम्हाला ते काढू नाही शकत नाही. आता अकाउंट तुमचं क्लोज होतं. त्यामुळे तो एक काळ होता तसा. पण शेवटी म्हणतात ना, की देवाची कृपा म्हणा किंवा आपले सत्कर्म म्हणा, की ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मग ते परत भरत गेलं, तो घडा भरत गेला असं. पण जसं तुम्ही म्हणालात की शेवटची 500ची नोट होती आणि आज असंख्य शून्य त्याच्यावर लागलेले आहेत. तर जेव्हा आपण हे पाहतो किंवा जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा खरंच विश्वास बसत नाही, असं वाटतं स्वप्न बघतो. नाही, असं नाही वाटत, कारण काय आहे, तेच आपण जगलेलो ना त्या गोष्टी. राईट. ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या गोष्टी आपण जगलेलो, त्या त्या काळातनं आपण गेलेलो आहे, ते चटके सोसलेले आहेत. त्यामुळे असं वाटतं की ती मेहनत केल्यामुळेच या गोष्टी मिळालेल्या आहेत. त्यामुळे आज माझ्या मुलाला सांगताना मला किंवा कोणालाही फॉर दॅट मॅटर सल्ला देताना त्याचा उपयोग होतो, की बाबा तुम्ही कन्सिस्टन्सी केवढी महत्त्वाची आहे, की तुम्ही कुठे खचून जाता कामा नये. आणि आजकाल तर म्हणजे बाय द ग्रेस ऑफ गॉड किंवा ही जी इंडस्ट्री आहे आपली फिल्म इंडस्ट्री, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. ॲक्च्युली. लोक करिअर म्हणूनच त्याला निवडायला लागलेली आहे, आणि निवडायला त्याला सगळीकडे सर्व मान्यता मिळालेली आहे. राईट. त्यामुळे तो एक काळ वेगळा होता, पण आता नशिबाने खूप कामं वाढलेली आहेत. आज तुम्हाला बरेच 18 वर्ष का त्यांनी केलंय, हे महत्वाचं आहे ना. म्हणजे मानसिक आपण म्हणजे म्हणतो ना की आपण जिद्द ठेवली एखादी गोष्ट की ती आपल्याला मिळू शकते. आणि पेशन्स पाहिजे मुख्य म्हणजे. ते पेशन्स ठेवले गेले नाही अक्षरशः, आणि आम्ही पण ठेवले, म्हणजे त्यातून आम्ही पुढे गेलो. हे महत्त्वाचं की जाऊ दे, त्याचं आवडीचं काय करू दे, काम काय असेल ते. असं तेवढा एक विषय होता की एखाद्या गोष्टीला जे पाहिजे ते बरोबर शेवटपर्यंत मिळतं आपल्याला. बरं, मुलाचं काय? आता घरात सगळंच वातावरणच या नाही, क्षेत्रातलं तो ते असल्यामुळे. तसं आहे ना, की ते असं नाहीये, पण तो तुला थोडासा वेगळा आहे. म्हणजे त्याला फार असा इंटरेस्ट नाहीये. नाही अशातला भाग नाहीये, पण मला हेच करायचंय अशातला भाग नाहीये. त्याला थोडासा तो बिझनेस माइंडमध्ये जास्ती आहे. अच्छा. म्हणजे तो पडद्यामागचा कलाकार आहे, की तुला म्हणतात त्याला त्या गोष्टी कळतात ना, सर्वात जास्ती पैसे कोण प्रोड्युसर कमवतं ना, मग ओके. फोकस मी तिकडे जाणार आता. बरं. मी तिकडे फोकस करेन, असं आहे. ती पुढची ही पिढी आहे पुढची थोडीशी, पिढी. की पण- मी लोकांना कामं देईन असं. त्यामुळे आता तुमची तारेवरची कसरत आहे. जेवढे शून्य कमवलेत प्रोड्युसर म्हणून, आता तर किती कशात किती यश मिळवेल नाही, तो आणि त्याच्या कसं. हिशोबाने करेलच तो ऑब्व्हियसली, आणि ही इज अ सेल्फ इंडिपेंडंट पर्सन. त्यामुळे मला नाही वाटत तो कधी असं काही बोलेल. त्याला ते सगळं बघितलेलं जवळनं सगळ्या गोष्टी, आणि तो थोडासा स्मार्ट आहे त्या बाबतीत. त्यामुळे तो त्याचा जुगाड करू शकतो. अच्छा, त्याला हेही माहिती आहे की कसे दुसऱ्यांचे पैसे वापरून आपण पुढे जायला पाहिजे. ओ वाव. हा गुण कोणामधला आला? दुसऱ्यांचे पैसे नाही, तो वापरून पुढे. इनबिल्ट आहे. तो कोणाकडनं नाही आला, माझ्याकडनं नाही, तिच्याकडनं. त्याचा तो म्हणतात ना की तो इनबिल्ट आहे. जसा आमच्या आधी कोणी कलाकार अशी पिढीमध्ये नव्हते, तो जसा गुण आला एक कलाकाराचा, तसं त्याच्यामध्ये तो बिझनेसमॅनचा गुण ऑटोमॅटिक आलेला आहे, क्या बात की आहे. त्याला माहिती आहे कुठून कसं जनरेट करायचं फायनान्स. म्हणजे ती टोपी, एकाची टोपी कसे पैसे म्हणजे मॅनेज त्याला करायचे म्हणजे फुल चांगल्या पद्धतीने, डेफिनेटली चांगल्या पद्धतीने. स्मार्टली. म्हणजे बरं, काय सांगाल, कोणावर गेलं नातू तुमचं? तसं म्हणशील तर दोघांवरती कलाकार नाहीच होणार तो. तर मग शाळेत त्याने पुष्कळ स्टेज प्रोग्राम केलेत, त्याला आवड पण आहे तसं. डान्सची, थोडीशी लिखाणाची पण त्याला आवड आहे, छान लिहितो आपलं. त्यामुळे आता मी असं दोघांवर गेला असं नाही, त्याचं मनाची स्वतः तो उभा राहतोय, त्याला जी आवड ते स्वतः करतोय तो, असं आहे. बरं, जेव्हा लहानपणी ज्युनियर मंदारकडे ज्युनियर मंदारला वाटलेलं, तुम्हाला असं वाटलेलं की हा खरंच एवढं मोठं यश? नाही, म्हणजे आम्ही दहिसरला राहायचो ना, तेव्हा तो 1.5 वर्षाचा होता. तेव्हा आम्ही स्टेजवरचे कार्यक्रम होते ना गणपतीमध्ये वगैरे, तेव्हा तो 1.5 वर्षाचा होता. त्याला सोळं बिळण आम्ही नेसवलं, आणि ह्या विंगीत ना ह्या विंगीत जायचं फक्त. हातात तामण आणि हे पंचपातन पळी दिली होती, म्हणजे ब्राह्मण शुद्ध होऊन जातो की नाही पुढे. तसं त्याला फक्त सांगितलं, अशी पळी पाणी टाकायचं, उडी मारायची, एक पळी पाणी टाकायचं, उडी मारायची, असं इथून इथपर्यंत. तिथून ती सुरुवात झाली दहिसरला आमची. ती पहिली एंट्री होती. ती पहिली एंट्री होती, पहिली 1.5 वर्षाचा असताना. त्याच्यानंतर हळूहळू ते सारा जमाना डान्स वगैरे सगळं, तो खूप त्यावेळेस तो डान्समध्ये फेमस झाला होता शाळेमध्ये.
त्याच्यानंतर मी बदलापूरला 1 वर्ष आले. तिथे पण सगळे त्याला डान्स करायला लावायचे, साधा म्हणा वगैरे स्टेजवरती वगैरे शाळेमध्ये. तिथे पण 4थीपर्यंत होता. मग आम्ही 4थीला परळला आम्ही आलो, क्वार्टर्स मिळाली तेव्हा. तिथे मग तो शाळेमध्ये पण आणखीन फेमस झाला असं. बरं, जसं तुम्ही म्हणालात पहिला स्टेजवरचा पहिली वहिली कमाई किती होती आणि कोणता प्रोजेक्ट होता, काय होतं? त्याच वेळेला 1.5 वर्षाचा होता ना, तेव्हा कल्याणची आनंदीचा ऑर्केस्ट्रा होता ना, तेव्हा त्याला घेऊन जायला आम्ही मागे खूप लागले आमच्या. आम्ही घेऊन जातो, आम्ही सगळं करतो म्हणून. नंतर पुढे पुढे मोठं झालं आमच्या याच्यात. पहिले ऑर्केस्ट्रामध्ये डान्स पण करायचे ना. ते की जे मॅकमोनवर आलं कल्याणजी आनंदजी ऑर्केस्ट्रा होता, करेक्ट. कल्याणजी आनंदजी ऑर्केस्ट्रा म्हणजे केवढे मोठे संगीतकार त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं. कारण त्यावेळेला कदाचित ते हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये बालकलाकारांची गरज असायची कदाचित, Yes. त्यासाठी ते होतं कदाचित. तुमची पहिली कमाई? हां, माझी पहिली कमाई तसं बघायला गेलं तर आम्ही शाळेत जाणाऱ्या नाटकासाठीची आम्हाला नाईट मिळायची, ते मला आता आठवत नाही आहे. पण ती पहिली कमाई होती आणि मी ॲक्च्युअली पहिली कमाई मला आठवते ती मी 10वीची एक्झाम झाल्यानंतर बँकेत 1 महिन्याचा जॉब केला होता. अरे वा. 1 महिना सुट्टीमधला जॉब. त्यावेळेला मला ₹300 मिळाले होते. ती माझी पहिली कमाई आहे. आणि काय केलं तर 300 रुपयाचं? पॅन्ट शिवली होती. सिरियसली? शर्ट पॅन्ट घेतली होती. त्यावेळेला असंच. आणि त्यावेळेला आपण होतं ना, की कपडे शिवणं त्यावेळेला खूप होतं. खूप त्यावेळेला काही होतं, शॉपिंग right. मॉल वगैरे काही नव्हते. त्या तेव्हा कपडे कपडे घेऊन टेलरकडे जाऊन शिवणं हे ही त्यावेळेला खूप खूप मोठी होतं. गोष्ट मोठी होती, गोष्ट होती. right. त्यावेळेला ती गोष्ट केली होती. बरं, कशाचे शौकीन आहे ते? खाण्यापिण्याचे, कपड्यांचे? कपड्याचा पण आहे आणि खाण्यापिण्याचा पण शौक भयंकर आहे. तो हॉटेलमध्ये गेला ना, की त्या शेफला सांगतो, असं नाही असं बनवायचं, लसूण घाल, अमुक घाल, तमुक घाल. ते शेफ बरोबर याच्यासाठी बनवून द्यायचा. त्याची डिश तो पाठवायचा. अच्छा. तुम्हाला किचनमध्ये वावरायला हां, कारण प्रचंड- 3 वर्ष मी स्वतः कुक केलंय ना दुबईला असताना. त्यामुळे कुकिंगची आवड निर्माण झाली होती आणि ते कसं पाहिजे हे जास्ती कळतं. त्यामुळे इन्स्ट्रक्शन ऑटोमॅटिकली निघतात. अजूनही माझ्याकडे येणार म्हटलं की मग काय जेवायला बनवू विचारायला लागतं. असं नाही असं बनव, किंवा कुठाचं पिठलं कर, भात कर किंवा खिचडी कर. जास्त भात प्रिय, जास्त त्याला आवडतो भात. भाताचे प्रकार आवडतात. आईच्या हातची कोणती डिश जी आवडते? खिचडी, कुलटाचं पिठलं भात, ती जी बोलली तेच. तेच. ओके. आणि बायकोची? ती फार अशी म्हणजे कुक अशी आवडीची नाही म्हणजे, पण ती काही काही गोष्टी, ठराविक गोष्टी खूप चांगल्या बनवते. जसं की? डिपेंड म्हणजे मटकीवाली दाल एक प्रकार आहे, अच्छा. ते दाल मखनी. दाल मखनी आहे. सो तुम्हाला विचारीन सर, वाटलेलं की दोघं नवरा बायको एकाच मालिकेत एवढी मोठी प्रसिद्धी मिळेल? हा, त्याचं एक हे करतो. आता सुनबाईचं सुद्धा तिची हिंदी मालिका आणि आत्ताची याच्यातली मराठी, आणि तिची ती जेव्हा समजलं आम्हाला की ती पण ह्या क्षेत्रातली आहे आणि ते जेव्हा जुळले त्यांचे सूर, तेव्हा जरा वाटलं होतं की आहे त्यांचं हे. बरं, ते कसं कन्व्हिन्स केलं की बाबा आमचे सूर जुळलेत, आई वडिलांपर्यंत कसं पोहोचवलं? नाही, हा सगळा आमचा ती काय process होती. लव्ह मॅरेज नव्हतं, Arrange. अरेंज मॅरेज होतं. आणि मला बघायला आले होते, Right. मी नव्हतो बघायला गेलेलो. वा. ते मला बघायला आले होते. त्यामुळे ती कथा तशी आहे थोडीशी. सर, की ती थोडीशी स्टोरी ऐकायला आवडेल. म्हणजे आम्ही कळव्याला राहतो त्यावेळेला, आणि त्यावेळेला तिकडे ते ठाण्याला आले होते राहायला, आम्हाला भेटायला म्हणून इंदोरवरून आले होते. आणि ती गंमत अशी झाली होती की एक तर ते इंदोरचे जे मराठी आहे किंवा नागपूरचं मराठी आहे, ते लिटरली हिंदीचं ट्रान्सलेशन असतं मराठी. राईट. हां. तर ते त्यांनी जेव्हा फोन केला आणि मला फोन आला, तेव्हा ते बोलले की आम्ही येऊन गेलो. म्हटलं येऊन गेला? मी तर घरीच आहे, आम्ही कुठे गेलोच नाही आहे. तर ते त्याला म्हणलं की हम आ गए है, असं त्यांचं म्हणणं होतं बेसिकली. अच्छा. ते आ गएला त्याने ते येऊन गेलो, येऊन गेलो. ते ओके. तेव्हा ते कळलं की हां तसा प्रकार. म्हणजे तेव्हा माझ्याकडे पण नव्हतं ते. मग ते आले घरी भेटायला, सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्यांना कळलं की मे बी काही गोष्टी दिसल्या असतील, स्पार्क असेल किंवा काय ज्या काय गोष्टी आपण म्हणू, आणि इट वॉज डेस्टिन. मग त्या गोष्टी घडल्या, व्यवस्थित सगळ्या झाल्या. जेव्हा पहिल्यांदा सुनबाईला पाहिलं तेव्हा वाटलं होतं की लगेच होकार दिला? किती आधी मुली पाहिलेल्या? नाही, त्यांचे पहिल्यांदा फोनाफोनी झालेच ना, त्यामुळे दोघांचं ते सुरू जुळलं होतं. आणि फोटो पण आम्हाला आवडली होती का नाही असं नाही. मी पण इंदोरला गेले होते बघायला वगैरे, तसं काही वाटलं नाही. पण आता स्वतः घरी आल्यानंतर तसं नाकारण्यासारखं काही कारणच नव्हतं ना. तर ह्याच्या आधी किती मुली पाहिलेल्या? नाही. नाही. पहिली वहिली मुलगी आणि लगेच होकार? हां, म्हणजे एक जण कोणतरी होतं बघायला गेलं, पण तिनेच नकार दिला होता, कारण मी या क्षेत्रात होतो म्हटल्यावरती. अच्छा.
हा सगळ्यात लोक म्हणजे त्यावेळेस हे होतं की ह्या क्षेत्रामध्ये जास्त कोणी हा, आणि कारण पहिला तो टिपिकल क्वेश्चन असायचा ना की महिन्याला किती किती कमवता, कमवता? तो एक टिपिकल प्रश्न तो होताच. त्यात काही वावगं पण नाही ऑब्व्हियसली. आणि गव्हर्नमेंट नोकरी असेल तर लगेच होकार, अदरवाईज हा, नाही. नाही कारण त्यावेळेस पैशाला महत्व होतं फार, म्हणजे अक्षरशः. आजही आहे. पैशाला तर आहेच. आज म्हणजे खूपच आहे, म्हणजे अक्षरशः. म्हणजे कधी कधी काय गरजा खूप होतं, वाढल्या तुम्ही आहेत माणसं पण बघतात ना, कधी कधी हो. त्या गोष्टीवरती थोडंसं पण 4 पैसे कमी कमवते हरकत नाही, पण माणसं चांगली आहेत. हां, हे त्यावेळेला अरेंज मॅरेजमध्ये भरपूर होतं की राईट. नाही, माणसं चांगली आहेत ना, मग होईल पुढे होईल असं. पुढे manage. बरं आई, तुम्हाला मी सांगेन, जाता जाता आई म्हणून एखादं गाणं जर डेडिकेट करायचं असेल तर ते कोणतं असेल? अरे बापरे. की ते गाणं तिने सिलेक्ट केलं होतं की मेरे दो अनमोल रतन, क्या बात एक है राम तो एक लखन. लखन. हे तिला खूप असं रिलेटेबल वाटतं. फक्त आमच्या आयुष्यात कोणी अमरीश पुरी नाहीये. सो थँक्यू सो मच. जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही, स्पेशली आज एवढं भरभरून प्रेक्षकांनी प्रेम दिलंय मुळात. नाही, हां, खूप खूप प्रेम मिळालेलं आहे तारक मेहता का उलटा चष्मा सिरियलला, आणि हे असंच अबाधित राहू दे. आणि बेसिकली सगळ्या कलाकारांना खूप असं ॲप्रिसिएशन मिळतं की तुमचं काम खूप आवडतं, आम्हाला तुमची सिरियल खूप आवडते. पण ही एकमेव सिरियल आहे जिथे आम्हाला आशीर्वाद मिळालेले आहेत. येस. आणि आशीर्वाद असे तसे नाही, तर तुमची सिरियल चालत राहावं, कधीच बंद न होवो, हे आम्हाला आशीर्वाद मिळाले. आणि कदाचित ते जे शब्द आहेत त्याच्यामुळे कदाचित हा पूर्ण ती एवढी एवढीशी मुलं आज एवढी मोठी मोठी झाली आहेत सगळी, हो. आणि ही मालिका करत करत झाली आहेत. सो त्यामुळे जेव्हा तुम्ही यांच्या वयाच्या होत्या तोपर्यंत ही मालिका ती सतत अशीच ती या अखंड मालिकेला असं माझ्या मते काही असं मरण इट्स नाही. नेव्हर एंडिंग आहे बेसिकली. कारण हे म्हणतो ना मी, इट्स अ वे ऑफ लाईफ. इथं सिरियल हा प्रकार कुठली स्टोरी नाही आहे इथे. आम्ही दरवर्षी कुठल्या रिअल सोसायटीमध्ये 18 वर्ष गणपती नाही झालेत, आमच्याकडे झालेत 18 वर्ष आमच्या- गणपती. कुठल्या रिअल सोसायटीमध्ये नवरात्री नाही झाले, आमच्याकडे झालेली आहे, किंवा होळी. सगळे सण आम्ही उत्साहाने साजरे करतो. मला स्वतःला पर्सनली होळी खेळायला आवडत नाही, अच्छा, मला कधीच नाही आवडली, पण मला गेली 18 वर्ष होळी खेळायला लागते तारक कलरमध्ये, मेहता तारक मध्ये. मेहतामध्ये. आणि ते पण एक नाही, 3-3, 4-4 दिवस शूटिंगसाठी. शूटिंगसाठी. मुख्य म्हणजे प्रेक्षकांचा मी आभार मानते की एवढे वर्ष सिरियल चालली आहे, आणि त्याच्यामध्ये विलन हा प्रकार काही नाही, काही ना काही चांगला संदेश मिळतोय, हे महत्त्वाचं. म्हणून लोक अगदी आवडीने बघतात. आणि मला आता सोसायटीमध्ये किंवा 8-9 वर्ष झाले मीरा रोडला राहायला गेले, तेव्हापासून मला चांदोडकर अण्णा कोणाला माहीत नाही आहे, भिडेची आई. आणि त्यामुळे मला एवढा मान मिळतो की माझ्यावर फोटो काढतात भिडेची आई म्हणून. त्यामुळे मला त्याचा अभिमान आहे खूप. असंच प्रेक्षकांचं आपल्याला सहकार्य मिळो, आनंद मिळो, त्यांचे मी आभार मानते मनापासून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.